व्हिटॅमिन बी 12 कमी असल्याकडे दुर्लक्ष केल्यास काय धोका होऊ शकतो? नमस्कार मंडळी, मी डॉक्टर रुपाली लवटे. स्वागत आहे तुमचे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण व्हिटॅमिन बी 12 विषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. व्हिटॅमिन बी 12 म्हणजे काय? याचे शरीरातील महत्त्व काय आहे? कमी झाल्यास शरीरामध्ये काय होऊ शकतं? लक्षणं कशी ओळखायची? नैसर्गिक स्रोत कोणते आहेत? सप्लिमेंट्स आवश्यक आहेत का? योग्य आहाराचे महत्त्व, टेस्ट कशी करावी आणि डॉक्टरांचा सल्ला का महत्त्वाचा आहे? घरगुती उपाय कसे उपयुक्त ठरतात? हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण माहिती आणि व्यावहारिक उपाय देईल. पार्ट 1. व्हिटॅमिन बी 12 म्हणजे काय? व्हिटॅमिन बी 12 हे पाण्यात विरघळणारे व्हिटॅमिन आहे. याला कोबालामाइन असेही म्हणतात. शरीर स्वतः बी 12 तयार करू शकत नाही, त्यामुळे आहारातून किंवा सप्लिमेंट्सद्वारे मिळणं बी 12 लाल रक्तपेशी तयार करण्यास मदत करते. मेंदू आणि मज्जासंस्थेच्या कार्यासाठी महत्त्वाचे आहे. मेंदूतील न्यूरोट्रान्समीटरसाठी आवश्यक आहे. ऊर्जा निर्माण करण्यास मदत करते. हृदयाचे स्वास्थ्य राखण्यास उपयुक्त आहे. पेशींमध्ये DNA निर्माणासाठी आवश्यक आहे. न्यूरोलॉजिकल रोग टाळण्यास मदत करते. थकवा, दुर्बलता किंवा स्नायूंची समस्या रोखते. व्हिटॅमिन बी 12 ची मुख्य कामे: रक्तातील लाल पेशी तयार करणे. अपुरी बी 12 असल्यास मेगॅलोब्लास्टिक ॲनेमिया होऊ शकतो. मेंदूचे स्वास्थ्य राखणे. स्मरणशक्ती व एकाग्रता सुधारते. नर्वस सिस्टीमचे कार्य. हातपाय सुन्नपणा टाळतो. ऊर्जा निर्माण. थकवा कमी होतो. हृदयाचे स्वास्थ्य. होमोसिस्टेन कमी करते. पचन संस्थेच्या कार्यास मदत करते. हाडांचे स्वास्थ्य राखते. त्वचा व केसांचे स्वास्थ्य सुधारते. मूड आणि मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतो. रोगप्रतिकार शक्ती वाढवते. उच्च रक्तदाब आणि हृदयाचे रोग टाळते. व्हिटॅमिन बी 12 कमी झाल्यास लक्षणं काय दिसतात? थकवा व ऊर्जा कमी होणं. स्मरणशक्ती कमी होणं. हातपाय सुन्न होणं किंवा झिंझिण्या येणं. तोंड व जीभ जळजळ होणं. डोक्याला चक्कर येणं. बॅलन्स खराब होणं. चेहरा पिवळसर दिसणं. हृदयाचे ठोके वाढणं. थंडी किंवा उष्णतेला जास्त संवेदनशीलता वाढणं. त्वचेवर कोरडेपणा, राळी येणं. मूड बदलणं. चिडचिड, भूक कमी होणं. पचन बिघडणं. स्नायूंमध्ये दुर्बलता, वेदना होणं. ही व्हिटॅमिन बी 12 ची पूर्ण लक्षणं आहेत. व्हिटॅमिन बी 12 कमी होण्याची कारणं: शाकाहारी आहार. मांस, मासे, अंडी न खाणं. दूध किंवा डेअरी कमी करणं. गॅस्ट्रिक समस्या. आम्ल कमी होणं. जठराचे आजार. गॅस्ट्रायटिस, अल्सर्स यामुळे सुद्धा व्हिटॅमिन बी 12 कमी होतो. औषधं. मेटफॉर्मिन, PPI इनहिबिटर्स. वाढते वय, शोषण कमी होते. जठरातील शस्त्रक्रिया. अतिसार व पचन विकार.
ऑटोइम्यून डिसऑर्डर्स, पर्निशियस ॲनेमिया, गर्भावस्थेत व्हिटॅमिन B12 कमी होणं, पित्त किंवा यकृताशी संबंधित समस्या, दीर्घकाळ आहारातील चूक, ही सर्व कारणे आहेत. शाकाहारी लोकांना B12 का कमी पडते? B12 मुख्यतः प्राणीजन्य अन्नात असते. शाकाहारी लोक मांस, मासे खात नाहीत, त्यामुळे नैसर्गिक B12 मिळत नाही. फक्त दूध, दही पुरेसं ठरत नाही. वय वाढल्यावर व्हिटॅमिन B12 शोषण कमी होतं. गॅस, ऍसिडिटी असल्यास व्हिटॅमिन B12 नीट शोषलं जात नाही. ऍसिड कमी करणारी औषधं घेतल्यास अडचण होते. मधुमेहाची औषधं व्हिटॅमिन B12 कमी करू शकतात. दीर्घकाळ उपवास, डाएट केल्यास व्हिटॅमिन B12 कमी होतं. गर्भवती महिलांमध्ये गरज जास्त असते. वृद्धांमध्ये कमतरता जास्त दिसते. त्यामुळे शाकाहारी लोकांनी विशेष काळजी घ्यावी. नैसर्गिक स्रोत: मांस, चिकन, बीफ, मटन, मासे, सॅल्मन, ट्यूना, सॉर्डिन, अंडी, पूर्ण अंडी, डेअरी, दूध, पनीर, दही, B12 फोर्टिफाईड सोया मिल्क, B12 फोर्टिफाईड सोया मिल्क, फोर्टिफाईड ब्रेड आणि धान्य. सप्लिमेंट्स: डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणे. काही प्रकारचे मशरूम फोर्टिफाईड सूप्स, फिश ऑइल मध्ये अल्प प्रमाणात. गर्भवती स्त्रियांना विशेष काळजी. बाळांसाठी स्तन दूध, यासाठी सुद्धा व्हिटॅमिन B12 ची गरज असते. व्हिटॅमिन B12 कमी झाल्यास घरगुती उपाय काय करावेत? व्हिटॅमिन B12 समृद्ध आहार रोज घ्यावा. प्रोसेस्ड फूड कमी करावे. धूम्रपान व मद्यपान टाळावे. योग व हलके व्यायाम करावेत. सूर्यप्रकाशात वेळ घालवावा. पुरेसे पाणी प्यावे. भूक वाढवण्यासाठी लिंबू पाणी, हर्बल टी हे घ्यावे. तणाव कमी करा. योग्य प्रमाणात प्रोटीन घ्या. सप्लिमेंट्स डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे. घरगुती व्हिटॅमिन B12 रेसिपीज, नियमित रक्त तपासणी. आहारातील बदल, डाएटरी सोर्सेस. व्हिटॅमिन B12 मुख्यतः प्राणी उत्पत्तीच्या पदार्थांमध्ये आढळते. मांस, चिकन, बीफ, मटन यामध्ये. मासे, सॅल्मन, ट्यूना, सार्डिन. अंडी, विशेषतः अंडी पिवळसर भाग. डेअरी उत्पादनं, दूध, पनीर, दही. व्हिटॅमिन B12 फोर्टिफाईड फूड्स, सोया मिल्क, फोर्टिफाईड ब्रेड, फोर्टिफाईड धान्य. काही फळांचे फोर्टिफाईड ज्यूस. शाकाहारी लोकांसाठी फोर्टिफाईड फूड्स महत्वाचे. शाकाहारी लोकांसाठी सप्लिमेंट्स महत्वाचे. नियमित आहारात समावेश आवश्यक. सप्लिमेंट्स डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावेत. व्हिटॅमिन B12 सप्लिमेंट्स घ्या. कमी असलेल्या लोकांमध्ये ओरल टॅबलेट्स वापरतात. काही रुग्णांना इंजेक्शन द्यावे लागते. रोज किंवा आठवड्याच्या अंतराने दिले जातात. डोस डॉक्टर ठरवतात. स्वतःहून औषधं सुरू करू नयेत. थकवा कमी होतो. हातपाय सुन्नपणा कमी होतो. मेंदूचे कार्य सुधारते. रक्तनिर्मिती सुधारते. दीर्घकाळ फायदा होतो. नियमित फॉलोअप गरजेचे आहेत. पचनसंस्था सुधारण्याचे उपाय. व्हिटॅमिन B12 शोषण्यासाठी स्टमक ऍसिड आवश्यक आहे. जास्त
प्रोसेस्ड फूड टाळावे. जंक फूड कमी करावेत. हलका व संतुलित आहार घ्यावा. प्रोबायोटिक रिच फूड म्हणजेच दही, ताक असे पदार्थ घ्यावेत. आंबवलेले पदार्थ मर्यादित घ्यावेत. गॅस कमी ठेवणं महत्वाचं. अँटॅसिडचा अतिवापर टाळावा. पीपीआय औषधांचा अतिवापर टाळावा. वेळेवर जेवण चावून खाणे. पचन सुधारल्यास व्हिटॅमिन B12 आपोआप वाढते. जीवनशैली सुधारणा. योग आणि हलकी व्यायाम रक्ताभिसरण सुधारते. पुरेशी झोप घ्यावी. धूम्रपान टाळावे. मद्यपान टाळावे. तणाव कमी करावा. मानसिक स्वास्थ्य सुधारते. नियमित दिनचर्या ठेवा. स्क्रीन टाइम कमी करा. सकस आहार घ्या. पाणी पुरेसे प्या. शरीराची ताकद वाढते. नियमित तपासणी. 6 ते 12 महिन्यांनी B12 तपासणी करावी. रक्तातील B12 पातळी तपासणे. कमी आढळल्यास उपचार सुरू करणे. हिमोग्लोबिन तपासणी. नर्व्ह सिम्पटम्स असल्यास लवकर तपासणी करावी. मधुमेह असल्यास नियमित तपासण्या कराव्यात. थायरॉइड असल्यास तपासणी करून घ्यावी. डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासण्या कराव्यात. वेळेवर उपचार सुरू करावेत. गुंतागुंत टाळता येते. नर्व्ह डॅमेज टाळता येते. दीर्घकालीन त्रास टाळता येतो. सामान्य व्हिटॅमिन B12 सप्लिमेंट्स. सायनोकोबालामाइन सर्वसाधारण व्हिटॅमिन B12 टॅबलेट आहे. मिथाइल कोबालामाइन मेंदू व नर्वसाठी उपयुक्त आहे. हायड्रोक्सोकोबालामाइन हे इंजेक्शन स्वरूपात आहे. व्हिटॅमिन B12 प्लस फॉलिक ऍसिड कॉम्बिनेशन. बी कॉम्प्लेक्स विथ B12. डोस डॉक्टर ठरवतात. कालावधी डॉक्टर ठरवतात. ओरल गोळ्या अनेकांना पुरेशा ठरतात. गंभीर कमतरतेत इंजेक्शन आवश्यक घ्यावे लागते. शाकाहारी लोकांसाठी सुरक्षित आहे. नियमित घेतल्यास फायदा होतो. मध्येच बंद करू नका. शाकाहारी लोकांसाठी B12 असलेले काही पदार्थ. व्हिटॅमिन B12 मिसळलेले सोया दूध. बदाम दूध B12 फोर्टिफाइड. ओट्स दूध B12 फोर्टिफाइड. B12 मिसळलेले कॉर्नफ्लेक्स. B12 मिसळलेले ओट्स. B12 मिसळलेली धान्य. न्यूट्रिशनल ईस्ट. सूप किंवा भाजीवर ईस्ट शिंपडा. फोर्टिफाइड वनस्पती दही. काही मशरूम मर्यादित प्रमाणात. फोर्टिफाइड ज्यूस. आहारात विविधता ठेवा. व्हिटॅमिन B12 साठी गोळ्या. शाकाहारींसाठी सुरक्षित. मिथाइल कोबालामाइन, सायनोकोबालामाइन, B12 कॉम्बिनेशन. रक्त तपासणी करूनच सुरू करा. डोस डॉक्टर ठरवतात. स्वतःहून जास्त डोस घेऊ नका. काही लोकांना इंजेक्शन गरजेचे असते. गंभीर कमतरतेत इंजेक्शन उपयोगी ठरते. नियमित घेतल्यास फायदा होतो. मध्येच बंद करू नका. 3 ते 6 महिन्यांनी तपासणी करावी. आहार, गोळ्या दोन्हीही महत्वाचे. B12 टेस्ट आणि उपचार. रक्तातील B12 टेस्ट. सामान्य पातळी 200 ते 900 pg/ml. रिपोर्ट नुसार उपचार. ओरल सप्लिमेंट किंवा इंजेक्शन दिले जातात. आहारात सुधारणा करावी. थकवा कमी होतो. सुन्नपणा कमी होतो. स्मरणशक्ती सुधारते. नर्वस सिस्टीम मजबूत होते.
त्वचा केस सुधारतात. नियमित तपासणी आवश्यक आहे. दीर्घकालीन उपचार फायदेशीर ठरतात. विटॅमिन B12 शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे विटॅमिन आहे. कमी झाल्यास गंभीर समस्या होऊ शकतात. योग्य आहार आवश्यक आहे. नैसर्गिक स्रोत महत्त्वाचे. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गरज असल्यास सप्लिमेंट्स वापरावे. थकवा व मानसिक त्रास टाळावे. नियमित रक्त तपासण्या कराव्यात. घरगुती उपाय उपयुक्त होतात. संतुलित आहार घ्यावा. नियमित व्यायाम करावा. ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ सहित. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.